देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. देवीच्या दारामध्ये मी आज उभा आहे. ते राजकारणावरती बोलणं सोयीचं राहणार नाही, योग्य राहणार नाही आणि दोन वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यामध्ये मी बोलणं चुकीचं आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार चर्चा आहे, अपेक्षित आहे, कधी होणार? नाही, त्याची कल्पना आम्हाला नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय याबाबतचा निर्णय घेतील. माननीय एकनाथ शिंदे साहेब पक्षांतर्गतमध्ये कोणाला ताकद किंवा कोणाला जिथे जबाबदारी द्यायची, माननीय एकनाथ शिंदे साहेब जी काय जबाबदारी देतील ती आम्ही स्वीकारू. धाराशिव जिल्ह्यामध्ये FDAच्या कारवाया झालेल्या आहेत आणि त्या FDAच्या कारवाईमध्ये जे आरोपी आहेत ते मोकाट आहेत. पोलिसाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, असं का होतंय? एक 2-3 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या कारवाया अजून मोठ्या पद्धतीने झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, ही कारवाई होत असताना आपण केंद्राचा जो कायदा आहे तो फॉलो करतो आणि ह्यामध्ये या कायद्यामध्ये काही बदल आपण केले पाहिजेत अशा सूचना आम्ही देखील केंद्र शासनाला आम्ही कळवलेल्या आहेत. आणि मला वाटतं जोपर्यंत आपण कडक नियम करत नाही, जोपर्यंत कडक कायदा करत नाही, तोपर्यंत ह्या गुन्ह्यांमध्ये वारंवार जे सापडत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षा होणार नाही. त्याकरता आम्ही स्वतः पाठपुरावा करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदय देखील या बाबतीमध्ये संपूर्ण त्यांनी माहिती घेतलेली आहे. त्याच्यामार्फत देखील लवकरच ह्या कायद्यामध्ये आवश्यक बदल केले जातील आणि जे कोणी अन्न भेसळ करत असतील, दूध भेसळ करत असतील किंवा आज कुठलीही आस्थापना चालवत असताना FDAचे नियम जर का धाब्यावर बसवत असतील तर यांच्यावरती कडक कारवाई करण्याकरता मदत होईल. पाकिस्तानशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मग सोनम वांगचुक यांच्याबरोबर चर्चा का केली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. नाही, बघा, शेवटी आज केंद्र शासनाची भूमिका मी आता राज्य शासनामध्ये आहे, ती भूमिका मी मांडू शकत नाही. परंतु नीटची ज्या पेपरफुटी झाली त्याला समर्थन कोणीही केलेलं नाही. ज्यांनी ही पेपरफुटी केली त्या प्रत्येकाला कडक शिक्षा झाली पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही सर्व आहोत. आता ज्या व्यक्तीचा त्याच्याशी थेट संबंध नाही आहे, जर का त्यांची इन्व्हॉल्वमेंट, जर का मंत्री महोदयांची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये थेट सापडली असती, चौकशीमध्ये सापडलं असतं तर राजीनामा मागणं करायचीच योग्य होतं असं मला वाटतं. परंतु तरुणांचं जे नुकसान झालेलं आहे, अर्थातच हे नुकसान पुन्हा होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्या करणं आवश्यक आहे, त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. हे पुन्हा घडू नये, मला वाटतं ह्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. मला वाटतं सोनम वांगचुक हे अतिशय थोर समाजसेवक आहेत. लडाख करता त्यांनी प्रचंड चांगलं काम केलेलं आहे. तर अशा वेळेस त्यांनी ह्यामध्ये काय सुधारणा आणल्या पाहिजेत ह्याची सूचना त्यांनी करावी ना. राजीनामा देणं म्हणजे ही सुधारणा होऊ शकत नाही. मला वाटतं यामध्ये आपण काय रिफॉर्म आणू शकतो, नवीन काय पद्धती आणू शकतो त्या त्यांनी सुचवल्या पाहिजेत. पेपर फुटी असेल किंवा आता निकालानंतरचा नीटचा गोंधळ असेल, वांगचुक यांचं म्हणणं असेल की कुणाची तरी एक जबाबदारी आहे. जर देशभरात पेपर अशा पद्धतीनं फुटला तर कोणतरी जबाबदार आहे. मला वाटतं जे जबाबदार होते त्यांना आपण जेरबंद केलेलं आहे ना, ते काय मोकाट सुटलेलं नाही आहेत ना. जबाबदारी एक्युम्युलेटिव्ह जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही सरकार म्हणून आम्हाला सगळं समजतं. माझं म्हणणं एकच आहे की जर का त्यांच्या काही सूचना असतील भविष्यामध्ये अशा गोष्टी घडू नये यासाठी सिस्टममध्ये आपण काय बदल आणले पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही सुचवा ना. आम्ही 100% त्याच्यासाठी इन्व्हिटेशन आम्ही तुम्हाला तो बोलावून घेऊ, चर्चा करू, त्याच्यामध्ये आपण हे पुढे घडणार नाही, आपण एकत्र मिळून काम करू ना. राजीनामा घेणं हे सोल्युशन होऊ शकत नाही. ह्याच्याने सिस्टम बदल असेल, त्यांचा करायची समज असेल, त्यांची मानसिकता असेल, पण मला जसं वाटत नाही. तर यापूर्वी अनेक वेळा कुठला ज्या खात्याशी संबंधित घोटाळा असेल, काही भ्रष्टाचार असेल, काही आलं तर त्या मंत्र्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. विरोधात असताना तुम्ही मला वाटतं थेट संपर्क, थेट त्याचे संबंध असेल तर राजीनामा देणं हे करायचं योग्य आहे. पण मला वाटतं या बाबतीमध्ये निर्णय माननीय पंतप्रधान साहेब हा योग्य निर्णय घेतलेला आमचा विश्वास आहे. परंतु पुन्हा सांगतोय की विद्यार्थ्यांचं नुकसान अशा पद्धतीने पुन्हा होऊ नये ह्यासाठी सिस्टममध्ये जे बदल करणं आवश्यक आहे त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. ऑपरेशन टायगर थांबलंय, पावसाळ्यामुळे थांबलंय का सुरूच आहे? नाही, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं ऑपरेशन टायगर हे कालही थांबलं नव्हतं, आजही थांबलं नाही आणि उद्याही थांबणार नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आम्ही कोणाही व्यक्तींना आम्ही समोर संपर्क करत नाही. उबाटाचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत ते आम्हाला समोर संपर्क करतात की आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करण्यामध्ये आता रस आहे. खरं हिंदुत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन जात आहेत. मोदीने बाळासाहेबांचे विचार तर आहेच, परंतु खऱ्या अर्थाने शिवसेनी म्हणून जो आम्हाला जगण्याचा अधिकार माननीय बाळासाहेबांनी दिला तो एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आज आम्हाला दिसते. म्हणून आम्हाला शिंदे साहेबांसोबत काम करायची ही भूमिका लोकप्रतिनिधी मांडतायत. शेवट 6 खासदार जे आहेत फुटीर, त्यांचं विलिनीकरण झालं आणि काल निकाल दिला ओम बिर्लांनी, त्याच्यावरती सुद्धा संजय राऊतांनी टीका केली आहे. मला वाटतं संजय राऊत साहेबांना फक्त पत्रकारांसमोर, महाराष्ट्रासमोर शिवजनाचं ज्ञान आहे, परंतु कायद्याचं ज्ञान नाही. ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला होता त्यावेळेस देखील
अनेक अशा वल्गना केल्या गेल्या होत्या, आम्हाला बदनाम करण्यासाठी अनेक घोषणा केल्या गेल्या, परंतु कायदेशीर त्या प्रक्रियेमधनं मी स्वतः गेलेलो आहे, मी स्वतः साक्षीदार म्हणून त्या केसमध्ये मी राहिलेलो आहे. शिवसेनेची पक्षाची जी घटना आहे त्या घटनेकडे उद्धव ठाकरेंनी केलेलं दुर्लक्ष, आपल्या जवळच्या 4 चौघांवरती ठेवलेला अतिविश्वास हा त्यांना भोवला आणि मला वाटतं या बाबतीत देखील कायद्याशी आधारितच हा निर्णय झालेला आहे. कायद्याचं कुठेही उल्लंघन झालं नाही म्हणून ते विलिनीकरण झालंय. तुळजाभवानी तुमचं कुलदैवत आहे, आता तुम्ही पाहणी करणार आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये, काय काही सूचना वगैरे देणार आहेत का कामाच्या मी आता येत असतानाच मी पाहणी केली. आमचे उमराजी देखील आहेत, आम्ही त्यांच्याकडनं देखील सगळी माहिती घेतली, मंदिर प्रशासनाकडे देखील सगळी माहिती घेतली, ज्यांना चौगुले साहेब देखील आहेत. आणि एकंदरीत शेवटी आमचं कुलदैवत आहे, आमच्या आस्था, आमच्या भावना फक्त आमच्याच नाही तर अनेक लाखो भाविकांच्या भावना या मंदिराशी जोडलेल्या आहेत. तर पुनर्बांधकाम होत असताना व्हावं याचा आम्हाला अर्थातच विरोध नाही. ते होत असताना फक्त सोयीच्या गोष्टी इथे व्हाव्यात ह्याची देखील मला वाटतं काळजी घेतली पाहिजे. परंतु जुनं जे रूप आहे मंदिराचं ते कुठेही हरवता कामा नये, ते देखील जपलं गेलं पाहिजे ही आमची मला वाटतं त्याच गोष्टीने काम योग्यरित्या चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.